बीएड ऍडमिशन 2025 यासाठी आता ऍडमिशन स्टार्ट होतीलच तुमचे. तर त्यासाठी पद्धत कशी निवडायची असते तुम्हाला, म्हणजे मेथड्स असतात, काही मेथड्स असतात. तुमची पदवी कशामध्ये झालेली आहे, जसं की बीकॉम, बीए, बीएससी, बीसीए, अशा प्रकारे फार्मसी वगैरे यामध्ये विद्यार्थी करतात आणि कन्फ्युजन होऊन जातात की मेथड कोणती निवडावी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे डाऊट आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहोत. तर पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन, तुम्हाला मेथड कोणती निवडायची आहे, कोणत्या फॅकल्टीमध्ये आहे तुम्ही, जसं की बीए मध्ये आहे तर तुम्हाला कोणती मेथड्स चूज करावं लागतात, ते सगळं काही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. तर चला आपण वळूया ऑफिशियल वेबसाईट वरती. कोणकोणत्या तुम्हाला पद्धत असतात ते आपण बघून घेऊया, किंवा कोणत्या मेथड्स असतात. तर बघू शकता तुम्ही सर्च कॉलेज, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. सिम्पली यावरती क्लिक केलं तुम्ही तर इथे युनिव्हर्सिटीज आहे, तर इथे आपण ऑल ठेवूया, म्हणजे पूर्ण युनिव्हर्सिटीचे आपण जे आहे इथे सब्जेक्ट बघू शकता. त्याच्यानंतर टाइप्स काय आहे, को एज्युकेशन म्हणजे बॉईज आणि गर्ल्स हे दोन्हींचं कॉलेज असतं. हे गर्ल्स आणि बॉईज हे सेपरेट कॉलेजेस असतात, तर ते पण आपण ऑल ठेवूया. इथे गव्हर्नमेंट कॉलेज, प्रायव्हेट वगैरे सगळेच कॉलेज आपण सिलेक्ट केलेले आहे. ते बीएड आणि बीएड स्पेशल हे पण दोन्ही पण आपण ठेवूया. आणि मीडियम काय आहे, मराठी, इंग्लिश, उर्दू हे सगळं काही आपण ठेवूया. इथे रिसर्च करूया. तर सर्च केलं आपण तर तुम्हाला इथे खाली सगळे कॉलेजची मेथड्स, सब्जेक्ट काय आहे ते कळून जातं. तर बघा इथे अमरावती युनिव्हर्सिटीचे आपण बघणार आहोत आधी. तर मेथड्स बघा, इथे काही काही विद्यापीठामध्ये काही मेथड्स कमी असतात, म्हणजे सब्जेक्ट कमी असतात. काही कॉलेजेसमध्ये जास्त असतात, कमी असतात. तर ते तुमच्या सब्जेक्ट अनुसार तुम्ही घेऊ शकता. तर इथे बघू शकता तुम्ही मेथड्स काय आहे. हे बीए वाल्यांसाठी आहे बघा, मराठी, इंग्लिश, हिंदी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जिओग्राफी, सोशल सायन्स, सिव्हिक्स, पॉलिटिकल सायन्स. त्याच्यानंतर सायन्स वाल्यांसाठी बघा इथे मॅथमॅटिक्स आहे, स्टॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, आयटी. इंजिनिअरिंग वाल्यांसाठी आयटी इंजिनिअरिंग आहे. त्यानंतर बीकॉम वाले जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी कॉमर्स, मॅनेजमेंट, लॉचे स्टुडंट जे आहे त्यांच्यासाठी लॉ आहे, ऍग्रिकल्चर, मेडिकल सायन्स. अशा प्रकारे ज्यामध्ये तुम्ही इथे केलेलं असेल, ज्यामध्ये तुम्ही जी पदवी आहे तुमची ते केलेली असेल, तर त्याप्रमाणे तुम्हाला इथे सब्जेक्ट निवडावं लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, मॅनेजमेंट मध्ये जे आहे एमबीए वगैरे झाले असेल तुम्हाला, तर तुम्ही मॅनेजमेंट इथे निवडू शकतात. तर अशा प्रकारे काही विद्यापीठामध्ये जास्त सब्जेक्ट असतात, काही सब्जेक्ट नसतात. तर हे तुम्ही बघून घ्यायचं आहे आधी. इथे तुम्ही सर्च करू शकता तुमच्या युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर आता इथे मी बघा इथे फक्त बामू जर केली तर इथे बामूचे जे मराठवाडा युनिव्हर्सिटी आहे ते सर्च केलं तर ते सगळे त्याचेच कॉलेज येऊन जातात इथे. तर अशा प्रकारे कसं सर्च करायचं आहे ते आपण इथे बघितलेलं आहे. पहिले मी इथे एक व्हिडिओ टाकलेला आहे, औरंगाबाद बीएड कॉलेज, औरंगाबाद डेअरी बाग, हर्सुल पॉइंट. तर अशा प्रकारे हे कॉलेज आहे बामू युनिव्हर्सिटीचा, मराठी मीडियम आहे. त्याच्यानंतर काय काय तिथे मेथड्स आहे ते तुम्ही बघू शकतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे कॉलेजेस अवेलेबल आहे आणि तुम्हाला काय कशा प्रकारे बघायचं आहे हे बघू शकता तुम्ही.